सुप्रभात मंडळी. तर आज आम्ही आलेलो खारघरला इकडे खारघर हिल्सला. इकडे तुम्ही बघू शकता अगदी गोल्फ कोर्सच्या बाजूला ही खारघर हिल्स आहे. आणि माझ्याबरोबर माझा मित्र आलेला आहे सूरज साळुंके. ॲक्च्युली आज आमचा प्लॅन होता सेंट्रल पार्कला जायचा, पण सेंट्रल पार्क बंद होता काही कारणाने, तर आम्हाला इकडे यायला लागलं. इकडे काय रे आतमध्ये? इकडे गोधन नॅचरल. गोशाळा वाटते ना. बघूयात आतमध्ये काय. मी पण इकडे पहिल्यांदा आलो, तर मला एवढं फारसं काही माहिती नाही आहे. छोटंसं घर आहे इकडं, बघू शकता. आम्ही कुठे चाललोय आम्हाला माहिती नाही. रस्ता तिकडे घेऊन जाईल, तिकडे चाललो. भरपूर किचकट रस्ता आहे हा. कॅमेऱ्यामध्ये दिसायला जरी सोपा असला तरी जी रस्त्याची लेंथ आहे, विड्थ बोलू शकता तुम्ही, भरपूर लहान आहे. आणि वरती जाल तसा तो निमुळता होत जातो. पण ट्रेक चढायची जी मजा आहे ती कुठेच नाही. बरोबर ना? बरोबर की नाही? भरपूर दिवसांनी ट्रेक करतोय. मला वाटतं लास्ट टाइम मी कर्नाळ्याला गेलेलो, त्यानंतर आता तर ही अजून एक छोटीशी पायवाट आहे इथून. तर हाच आहे तो, हाच तो या जंगलाचा राजा. आणि अतिशय सोप्या पद्धतीने आम्ही वरती चढलेलो आहे अवघड रस्त्यामध्ये. कोणाला जर एका दिवसात 2 किलो कमी व्हायचं असेल तर प्लीज इकडे या. हो माय गॉड, इथे रस्ता बंद झाला की काय? बंद झालेला, आय थिंक बंद झाला हा रस्ता आहे.
इथून फक्त पाणी जाऊ शकतं. एवढी छोटी पायवाट. और मैं जल हूँ. तुम्ही बघू शकता व्ह्यू इथून. इको येतो यार है ना. ओ माय गॉड. सबस्क्राईब करा. भावना अजून किती लांब आहे. लेवर आहे अजून. काय बोलतो. लय लांब आहे वरती. लय चढावं लागेल. एक साइड दोन रूट आहेत वरती जायचं. इथून फक्त पाणी जाईल. नाही तिकडून थंडी पाणी. वरती दोन रूट्स केले. इकडून असं वरती आणि त्या साइडला. त्या साईडला का. हो थँक्यू. तो सूरज वरती दोन रूट आहेत. आपण वरपर्यंत जायचं. आज आपण गड चढूनच राहणार. यस कम ऑन लेट्स गो. वी हॅव टू डू इट टुडे. इट्स अ कम्प्लीटली अनप्लॅन्ड. जेवढा थकवा आला तेवढा आनंदही होतोय. भरपूर दिवसाने ट्रेक करतोय. सो फायनली आम्ही हिलच्या टॉपवरती पोचलेलो आहे. ये पुन्हा घामाघूम झालेलो आहोत आम्ही. इकडे ॲग्रो फार्म आहे. इथे विदाउट परमिशन कोणी येत नाही. आतमध्ये एंट्री नाही. इकडून पण एक रस्ता आहे जो भरपूर पुढे जातो. आणि तू कुत्रा बोलवतो तुला. हा फायनली आम्ही हिल्सच्या पायथ्याला पोचलो आहोत. भरपूर थकलेलो आहे. भूक पण लागलेली आहे भरपूर. तर आमचा एक प्लॅन आहे. तुम्हाला एक स्पेशल प्लेस दाखवायची जिथे एक भन्नाट मिसळ भेटते. चला तर मग निघूया आता. पोट पूजा करूया आता. तू गाडी घेतोय. नेक्स्ट ब्लॉगर सूरज साळुंके. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत
गुरुदत्त मिसळच्या इथे कामोठेला. मी एकदा दोनदा ट्राय केली आहे मिसळ. भन्नाट मिसळ लागते आणि खाताना दाखवू आता तुम्हाला. फायनली मंडळी घरी आलो आहोत. भरपूर थकलो आहे. मिसळबद्दल जास्त तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण भरपूर गर्दी होती आणि आम्हाला पण भरपूर भूक लागलेली. सो सॉरी फॉर दॅट. आणि इथेपर्यंत आला असेल, व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका ही व्हिडिओ, आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा फेवरेट पार्ट. आणि ज्याने आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही, जे नवीन आहे चॅनलला, त्यांनी सबस्क्राईब करा. खाली जाऊन सबस्क्राईबचं बटन दाबा लावलं आणि त्याच्या बाजूची घंटा आहे दाबा नोटिफिकेशन, जेणेकरून नवीन व्हिडिओ आली की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तोपर्यंत जय महाराष्ट्र.